जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा, येतंय माझं सगळ्यांना ऐकू ना? हो. हा, हो. ठीक आहे. पण सर्वाचा जो तिसरा पाठ आहे तो सुरू करूया. हं. अजूनही ते काळं दिसतंय का तुम्हाला? अजून सुरू नाही झालं. सुरू नाही झालं अजून? हा, काळ दिसतंय. झालं सुरू. नाही दिसत आहे आता काळ. आलं पुन्हा नाही काळ. नाही. गेलं पण गेलं आता. पण स्लाइड दिसते ना आता? हो. हो हो. कोणी बाकीच्यांनी म्यूट करा सगळ्यांनी. आवाज येतोय बातम्यांचा. हा. तर आपण तिसरा पाठ, आपण हे शब्द घेतले होते सगळे, बरोबर. नंतर इकारांत मती त्याच्या विभक्ती आपण बघितल्या होत्या आणि त्याचं चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी मध्ये कसं होतं, पुल्लिंगी स्त्रीलिंगी दोन्ही होऊ शकतात ते बघितलं होतं. नंतर ही वाक्य आपण पहिली स्लाइड बघितली होती. हम्म. दुसऱ्या स्लाइड मध्ये मला वाटतं आपलं 17 सातवं. पर्यंत. हा, 17. बरोबर झालं होतं ना. पण सूर्यस्य सूर्यस्य. हा. हा, हा. तर कोण सांगेल हे? कोण सांगेल याचा अर्थ? बोला. रश्मिभिः अंधकारः नश्यति. म्हणजे सूर्याच्या किरणांनी अंधकार म्हणजे अंधार नाहीसा होतो. अंधार नाहीसा होतो. होतो. पण सूर्यस्य षष्ठी. षष्ठी. आणि हा, रश्मिभिः तृतीया. रश्मिभिः तृतीया. बरोबर. हा, बरोबर. अंधकार प्रथमा ना? प्रथम. अंधकार अंधकार प्रथम. हा. आणि प्रथमा. मग इथं करता या वाक्यात करता कोणी येईल? अंधकार. बरोबर. म्हणजे प्रथम येत असतो तो नेहमी करता असणार. हा. बर, हा. ठीक आहे. करता. हा, आता पुढचं वाक्य कोण सांगेल? आठवं. रवी. रवी ही. कोण? उषा किरण ताई तुम्ही सांगा. रवि मरीचिभिः धनान् चित्रितान् करोति. हा, मरीचिभिः म्हणजे किरण. त्याची विभक्ती काय? विभक्ती मरीची भीही. भीही म्हणजे काय असतं नेहमी? रामे भीही. तृतीया. तृतीया. तृतीया बरोबर. विभक्ती ना. हा. हा. रवी ही प्रथम. बरोबर. सूर्य किरणांद्वारे. घना नाही का? धना नाही ते. घनान. घनान. हा. घनान चित्रितान तर करोति. घनान म्हणजे काय? मूळ शब्द काय आणि विभक्ती काय? घन. घन. घन बरोबर. येईल ना मग शब्द. हा. बरोबर. त्याचा आणि त्याची विभक्ती कुठली? आणि घनान. द्वितीया विभक्ती येईल का? घनान. बरोबर. घनान द्वितीय येईल ना. चित्रितान पण द्वितीय. बरोबर. द्वितीया. बरोबर. हा. आता घन. घन म्हणजे काय? करोति. घन ढग. म्हणजे मेघ ना. बरोबर. हा. हा. मग आता पूर्ण अर्थ काय होईल? सूर्याची किरणे मेघाचे द्वारे. चित्रीकरण. नाही, सूर्याची किरणे नाही. सूर्य. सूर्यकिरणांद्वारे. सूर्य किरणांद्वारा. हा. किरणांनी. हा, पुढे काय? हा. हम्म. मेघाचे. मेघांना. मेघ मेघांना चित्रित करतात. करतो. करतो. हा. करतो चित्रित म्हणजे करतो. म्हणजे रंगीबेरंगी. हम्म.
हा हा चित्रितान म्हणजे काय? रंग सूरज किरणों से बादल रंगीन करता है, किंवा मराठीत सूर्य हा किरणांद्वारे हा हा घनान म्हणजे ढग रंगीत करतो. हा. हा हा. मरीची हा शब्द गेलाय का तुमचा? नाही. हो आहे ना सर. आहे गेलाय. ना ह्याच्यात आहे. हा, किरण किरण मरीची म्हणजे किरण. बरोबर. ते सूर्यनमस्कारामध्येच ना, मरीचये नमः. हा मरीचये हा म्हणजे चतुर्थी, मरीचये नमः म्हणजे रश्मी मरीची. म्हणजे पण किरण ना. रश्मी म्हणजे किरण. हो. मरीची हा हे सूर्याचं पण नाव आहे आणि त्याच्या किरणांचं पण नाव आहे असं. हम्म. अच्छा. ठीक इथं आहे. नुसतं सर एक किरणाचंच नाव. सर एक विचारू का? बोला ना. चित्रितान हा म्हणजे त्या बलवान श्रीमान त्याच्यासारखा झालाय का? नाही नाही, ते नाही, तसं नाही. कसं आहे की घनान म्हणजे कसं? आता चित्रितान हे विशेषण आहे, म्हणजे रंगीत. हा हम्म. हा आता त्याची जी विभक्ती किंवा लिंग असतं ते हा विशेष्यानुसार चालतं. विशेष हा काय इथे? घन. हम्म. घन. हा. तर घनान, तर घनान, तसं हा चित्रिता असं. चित्रितम हम्म. घनम, चित्रितान घनान, चित्रितहा घनाः असं. अच्छा असं झालं. असं. थँक्यू. हा? हा. सर एक सांगू का? हा, बोला. मी मी पण टेबल समोर ठेवूनच सांगितलं सर. मला काही असं जमलं नाही. बरं, ठीक आहे, ठीक आहे. हा, ठीक आहे. हं. हा. टेबल नऊ. पाहून थोडस म्हणजे हे हो, केलं. ठीक आहे. हं. 9वं सांगा. कोण सांगेल पुढचं? आजऊ. सर मी प्रयत्न करू का? पटकन. हा, करा. बोला बोला पटकन बोला. अजौ पराजिताः क्षत्रयः निंदिताः भवन्ति. अजौ हम्म. मूळ ध्याय अजिही, म्हणजे हम्म. इकारांत पुल्लिंगी कवीप्रमाणे चालेल का? आजी. अजौ म्हणजे सप्तमी बहुवचन युद्धात. बहुवचन की एकवचन? अजौ एक 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 वचन हा, सर. एक बरोबर वचन. हा. आहे, एक वचन. हा. युद्धात म्हणजे हा. युद्धात पराजित हा म्हणजे पराभूत. आता मला हे हम्म. क्षत्रिय ह्याचं मला असं म्हणजे मी अंदाज केलेला सांगते की मला तर वाटलं की गुरुप्रमाणे असेल शत्रू, हा. असं वाटलं मला. त्यामुळे मी हम्म. प्रथमाचं बहुवचन क्षत्रिय हम्म. हम्म. शत्रू बरोबर अनेक बरोबर. शत्रू असं त्याचा अर्थ धरला. आणि हा. बरोबर. म्हणजे हा. ह्या वाक्याचा पूर्ण अर्थ असा केला मी की युद्धात पराभूत शत्रू निंदनीय होतो. निंदित होतो. हा. निंदित निंदनीय होतं नाही, का ते? निंदित म्हणजे निंदित. हा. निंदिता हा म्हणजे निंदितच म्हणायचं निंदित मराठीत होतात. पण. हा. हो, निंदित म्हणजे निंदिले जातात किंवा निंदित होतात. हम्म. निंदित होतात. हा, अनेक आहेत म्हणून होतात. ठीक आहे, ठीक आहे. निंदेस कारण होतं. नाही, अ? कारण नाही. निंदित कारण नाही, निंदितच होतात. निंदिता हा मूळ शब्द आहे निंदेस निंदित. कारण निंदित होता. नाही, कारण नका पण घेऊ. मग सर आपण निंदा हा करण्यास कारण निंदित होतात. निंदनीय पण म्हणतो ना सर मराठीत आपण. बर नाही नाही, एक मिनिट, एक हा. मिनिट. आपला मूळ धातू आहे याचा बर बर बर. निंदती. निंदती. हा हा. आता हा त्याचं हा धातू साधित होतं निंदित. हा. जसं हा पठितः, निंदितः, लिखितः, तसं निंदित कर्मणी होतात भूतकालवाचक. काय? हा. आता निंदितःचं अनेक वचन काय होईल? निंदितःचं निंदिताः, रामः रामौ रामाः, तसं निंदिताः. कारण ते भवंती. आता पराजिता शत्रुया म्हणजे पराजित शत्रू हा हा. निंदित होतात. ठीक आहे. युद्ध में निंदित होतात. पराभूत शत्रू निंदित होतात. जसं म्हणजे उदाहरण देतो मी की दुसऱ्या महायुद्धात म्हणजे जर्मनी, जपान आणि इटली वगैरे हे हारले म्हणून त्यांची असंख्य बदनामी झाली, निंदा झाली वगैरे वगैरे. चितू बरोबर. झाली. पण चितू. पण तेच जर जिंकले हम्म. असते तर इतिहास बदलला असता, नाही का? बरंच. हम्म. हम्म. म्हणजे हम्म. हा, त्यांच्याविषयीची मतं वगैरे सगळी असंख्य त्याच्यावरती मग पिक्चर्स निघाले वगैरे, नाही का? तसं. ठीक आहे. 10वं. कोण सांगेल? पटापट सांगत जा तुम्ही. हा, बोला. हा आरोग्य पटकन. संपन्नः नराः अधिभिः
पीडां न प्राप्नोति. हा आरोग्य संपन्नः नरः सगळं प्रथम आहे. बरोबर. अधिभिः तृतीया. व्याधी मूळ शब्द काय? अ, अधिः नाही, आ- व्याधी भी आहे, व्याधी भी आहे. व्याधी हा अधिः व्याधी आधी नाही, व्याधी 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 भी आहे. हा व्याधिभिः. हा पुस्तकात आहे आधी छापलं. अधि आहे पुस्तकात. दुःख. काय आधी? आधी आहे, हा अच्छा. नुसतं अधिही दिलाय. आधी आधी भी पण नाहीये का? हा आधी बिही आहे. अधिभिः पुस्तकात आहे अधिभिः आणि हम्म, त्यांनी अधिही असा शब्द दिलाय दुःख ठीक म्हणून. आहे. हा सर आरोग्य संपन्न बोला नर बोला. आरोग्य माणूस. हा संपन्न माणसाला मानसिक दुःख मा- किंवा पीडा होत नाही. हम्म. नाही असं. हा पण मी असं कर, आरोग्य संपन्न माणूस हा व्याधी म्हणजे दुःखाने हा हा पीडा प्राप्त करत नाही असं करायचं. अच्छा माणूस पीडा न दुःखाने. प्राप्त होते. शक्यतो आपण जे अनुवाद करताना, भाषांतर करताना, ज्याला वर्ड टू हा वर्ड आणि ग्रामर टू ग्रामर असा करायचा. म्हणजे आरोग्य संपन्न आनरा म्हणजे आरोग्य संपन्न माणूस व्याधीभिही म्हणजे आधीभी किंवा व्याधीभी दुःखाने, दुःखांनी अनेक वचने बहुवचने म्हणून पीडाम हा हा पीडा म्हणजे दुःख हा प्राप्त करत नाही असं. आता अच्छा तुम्हाला जस्ट एक मी तुम्हाला सांगतो, शब्द हे झालेले आहेत हा आपले. सर आम्ही असं आज लिहिलं, त्रस्त होत नाही, दुःखाने त्रस्त होत नाही असं लिहिलं होतं. नाही, कसं आहे ना, ऐकू तुम्ही ऐकू येत नाही इंटरप्रिट नका करू. तुटतंय शब्द. हा तिथे त्रस हा त्रास त्रस असं काही नाहीच आहे. प्राप्नोती किंवा हम्म. प्राप्त करत नाही असंच आहे. शक्यतो आपण हम्म. शब्दाचं शब्दशः भाषांतर करायचं आपल्याला. आपण अच्छा. स्वैर भाषांतर नाही करायचं, बरोबर आहे ना? हम्म. हा जसं हा कादंबरी करतात ते स्वैर भाषांतर करतात, म्हणजे इंग्लिश हम्म. मधून मराठीत आणताना ते मराठी लोकांना जसं भावेल तसं लिहितात. पण आपण तसं नाही करत आहोत. आपण शब्दशः करतोय, कारण आपल्याला भाषा शिकायची आहे म्हणून. तर समजलं ना? त्यामुळे आरोग्य हम्म. संपन्न न राहत इथं प्रथम येत आहे ना, त्यामुळे आरोग्य हा हा संपन्न माणूस असंच म्हणायचं. माणूस व्याधी भी बर. म्हणजे हम्म काय? आधी म्हणजे मानसिक किंवा आता एक तुम्हाला मी सांगतो. आधी आणि व्याधी हे दोन शब्द आहेत. हम्म. आधी म्हणजे मानसिक, ज्याला मेंटल स्ट्रेस हा म्हणतात हल्ली. हम्म. चिंता, त्रास. व्याधी म्हणजे शारीरिक ह- असते. आणि व्याधी म्हणजे शारीरिक. तर व्याधी हा शब्द शारीरिक. कसा झालाय? विशेषतः म्हणजे विशेषण आधी त्याला व्याधी म्हटलं जातं. वी हा उपसर्ग लागलेला आहे आधीला आणि त्याने हम्म. व्याधी तयार झालेला आहे. पण त्यामुळे गंमत काय हम्म होते? हा आधी हा पुल्लिंगी होतो आणि व्याधी स्त्रीलिंगी होतो. हम्म, अच्छा. समजलं ना? हा व्याधी स्त्री. त्यामुळे हा पण त्यामुळे आधी आणि व्याधी, त्यामुळे आपण जेव्हा देवाला प्रार्थना करतो ना, तेव्हा म्हणजे असं म्हणतो म्हणे कोणी पण की आधी व्याधी होऊ देऊ नकोस मला. म्हणजे आधी म्हणजे मानसिक क्लेश आणि शारीरिक क्लेश हे हम्म. दोन्ही होऊ देऊ हम्म. नकोस असं. हम्म. त्यामुळे आधी आणि व्याधी याच्यातला फरक लक्षात ठेवा. आणि ते शब्द सारखे काय आहेत की आधीला वी हा उपसर्ग लागून विशेषण आधी. विशेषण म्हणजे जसं माझा पाय जर तुटलाय किंवा नाही का, तर ती व्याधी झाली. किंवा पोट दुखतंय तर ती व्याधी झाली. पण मी नुसतं हताश आहे, ती माझी आधी झाली. किंवा मला हम्म. चिंताग्रस्त आहे मी, ती झाली आधी. असं. हम्म, हम्म. असं. ठीक आहे. मग सर नेमकं काय होईल सर त्याचं? वाक्य काय होईल सर त्याचं मराठीत? मग आरोग्य संपन्न माणूस माणूस आरोग्य दुःखाने म्हणजे निरोगी माणूस किंवा आरोग्य संपन्न माणूस. हा आता इथं मी मानसिक नाही, व्याधीचं मी सांगतो आधी. हा हा हम्म शारीरिक दुःखाने किंवा शारीरिक आजाराने हा अ, हम्म पीडा प्राप्त करत नाही. हम्म, असं होईल. हा किंवा शारीरिक हा किंवा आरोग्य संपन्न माणूस मानसिक अ, अ, व्याधींनी पीडा प्राप्त करत नाही. पण आता माझ्या दृष्टीने आरोग्य संपन्न जरी माणूस असला तरी तो मानसिक तो खचून जाऊ शकतो, नाही का? त्यामुळे खरं व्याधी भी हेच मानसिक बरोबर आहे. हा हा कारण
हा, त्यामुळे आरोग्य जर चांगलं असेल, एखाद्याचं धडधाकट असेल, तर त्याचा पाय जरी लंगडा म्हणजे पाय पडला जरी समजा तो, हा, की जी मग शारीरिक व्याधी झाली, जखम झाली त्याला, तरी तो ती सहन करू शकतो, पण दुबळा माणूस नाही करू शकणार. पण तेच मानसिक मानसिक याचा चिंता वगैरेचा आणि आरोग्य संपन्नतेचा डायरेक्ट संबंध तसा नाहीये. हम्म, असं मला वाटतं. सर मी एक Anyway, विचारू का, व्याधी म्हणजे व्याधी संधी आहे का, म्हणजे व्ही प्लस आर असं आहे का? नाही नाही, कसं आहे. तुम्ही सांगितलं तसं म्हणजे हा हो हो हो. नाही, ही संधी आहेच बरोबर, पण ही हा उपसर्ग हा म्हणजे मूळ मूळ आधी या शब्दाला वी हा उपसर्ग लागून जी संधी लागलं झाली ती हा व्याधी. हा, ई हा अधिक आ बरोबर या असं होतं ना आपलं, तसं हा व्याधी. तेच विचारलं मी. हा बरोबर ओके बरोबर. हो. पण ओके मग ओके सर, सर. ही आपण तिथे सर रोगांनी असं लिहिलं तर चालेल का? रोगांद्वारा असं म्हटलो ना आपण, स्वस्थ मनुष्य रोगांद्वारा किंवा रोगांनी पीडा किंवा दुःख प्राप्त करत नाही, असं चालेल ना? का मानसिक असं काहीतरी नाही झालं नाही, पाहिजे? ठीक. नाही नाही, एक एक लक्षात घ्या, आधी तुम्हाला व्याधी भी घ्यायचंय की आधी भी घ्यायचंय ते ठरवा. जर व्याधी भी घेतलं तर मग रोगांनी हा म्हणा. हा, मग रोगांनी चालेल. हा पण आधी भी हे तुम्हाला जर वापरायचं असेल मानसिक, मग तिथे तुम्हाला हा. मानसिक म्हणणं आवश्यक आहे, कारण आधी म्हणजे मानसिक. हम्म. हम्म म्हणजे दोन्ही चालेल, म्हणजे दोन्ही जसं आपण अर्थ घेऊ नाही तसं नाही लिहिलं नाही. तरी चालेल. हा, बरोबर. पण जो शब्द घ्याल त्याचा योग्य अनुवाद करा. आधीचा बरोबर. अनुवाद होतो मानसिक, हा, आणि ओके. व्याधीचा हा. अर्थ होतो रोग किंवा शारीरिक. हा, असं. बरोबर. हम्म. ठीक आहे. हा सर, पुढे एक जाऊ. शंका होती, विचारू का? हा, बोला. म्हणजे 13वं वाक्य होतं, म्हणजे माध्यम भाषा हिंदीमध्ये अनुवाद करण्याचं सोपंच वाक्य, कृमिभिः जायते व्याधीः. त्याचं आपण का म्हणजे का परवाच्यात असायला पाहिलं तर जंतूंचे रोग होते हे, हा, तर कृमिभिः मराठीमध्ये तृतीया नाही का, तृतीया बहुवचन, त्याचं जंतूंपासून, जायते जंतूंपासून व्याधी व्याधी, जंतूंपासून नाही का, मग ऊन पासून. नाही, जंतूंपासून नाही म्हणायचं. काय सांगतो मी, जंतूंनी किंवा जंतूद्वारा. 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 हा, जंतूद्वारा. ठीक आहे. हा, हा रोग हा रोग होतात हा. असं. पण सर, व्याधी ही एक वचन आहे ना सर, आणि जायते हे जरी आत्मनेपदी असेल तरी जायते म्हटलं तरी ते एक वचनीयच आहे ना क्रियापद. म्हणून मला असं वाटलं की जंतूद्वारा रोग होतो, हे बरोबर होतो आहे का? होतो बरोबर आहे. जंतूद्वारा हा, बरोबर होतो, आहे. बरोबर, इथं एक वचन आहे ना होतो, सर? आणि हिंदीमध्ये सुद्धा रोग होता है असंच पाहिजे. हा, होत आहे पाहिजे, तेच पाहिजे होतं मला. बरोबर. ठीक अगदी अगदी बरोबर. आहे. ठीक आहे. ऊन पासून म्हणजे सर हा, पंचमी पंचमी. हा रामात. नाही नाही, पण इथे कृमिभी पंचमी नाहीये, कृमिभी हा तृतीय नाहीये आहे. नाहीये ते बरोबर आहे. नाही नाहीये, तृतीय आहे, हा तृतीय आहे, मी चुकून ते पासून लिहिलं. हा ते द्वाराच पाहिजे ते होतं. म्हणल्यापासून म्हणून मी म्हटलं ते पंचमी मध्ये जाईल मग. नाही नाही, हा, ते माझ्या करेक्ट मोगात, करेक्ट. पण इथे लिहिताना मी पासून जर जंतुद्वाराच म्हणायचं लिहिलं, असेल, हा तर हा पंचमी होईल तिथे. हा, कारण पण सर तिथे पासून ह्या इथे नवव्या म्हटल्यावर वाक्यामध्ये जंतुद्वारा होईल, हा, जंतुद्वारा रोग किंवा होतो. जंतूंने, जंतूंनी असं वगैरे पण म्हणता येईल असं. चालेल चालेल. हा, ठीक. हे आपण काल म्हणजे गेल्या पाठाच्या वेळेस घेतलं होतं की सगळे आत्मनेपदी कसं होतं ते, बरोबर. हम्म. बाय द वे, आज ते दिलीप जींनी आपल्याला एक त्या आत्मनेपदी कथा नावाचं एक आर्टिकल पाठवलं होतं, मनोरंजक. ते सगळ्यांनी वाचलं हो का? हो नाही वाचलं नाही. सर. मी पण वाचलं. नाही अच्छा. वाचलं सर, हा वाचणार आहे सर आज. हा, अजून नाही ठीक आहे, वाचलं. ठीक आहे, अजून वाचा, जरूर वाचलं नाही वाचा. आम्ही. पण ज्यांनी वाचलं त्यापैकी कोणी त्याचा मतितार्थ सांगू शकेल का? पल्लवी ताई, तुम्ही सांगा. हो हो, मी वाचलंय ते. हा एक मिनिट, मी ते जरा परत, हा, त्यांनी त्या ह्याचं रूप, न तथा बाधते शीतम यथा बाधती बाधते, असं ते जे त्यांनी उत्तर दिलं कालिदासांनी. अर्थात पालखी धारक झाला तो, आणि त्या पंडितांनी हम्म काय बरं वाक्य म्हटलं,
पंडितांनी वाक्य म्हटलं की अं, काय हम्म. शीतम बहु बाधती असं त्यांनी काहीतरी पंडित म्हणाला. पंडित शीतम म्हणाला बहु बरोबर. बाधती. हा. हा पण बरोबर. कालिदासानी मग तो उत्तर दिलं की न तथा बाधते शीतम यथा बाधती बाधते. म्हणजे ती हम्म. थंडी एवढी वाजत नाहीये, पण तू जे बाधती हा चुकीचा शब्द वापरलास तो मात्र मला त्रास देतोय, खटकतोय. बाधतोय. खटकतोय हा. हा, बाधतोय खटकतोय म्हणजे म्हणजे. खटकतोय हा, बरोबर. म्हणजे तो जेवढी बाधती थंडी. नको होता, शीतम हा बहु बाधते व्हायला पाहिजे होतं. तर तू हा ते व्याकरण चुकलास, हेच मला जास्त खटकतंय. म्हणजे हा म्हणून मग तो कारण पंडित म्हणाला की कारण अरे बाध. बापरे. हा, हम्म. बाध कारण हा बाध तो धातू जो आहे. परस्मैपदी. हा, आपलं कारण बाध धातू आत्मनेपदी. हा. बाध धातू हा हा आत्मनेपदी आहे. त्यामुळे त्याचं हा, ते बाधते स्वतःला. होतं, बाधती होत नाही हा असं. नाही नाही हा, नाही स्वतःला ती स्वतः. थंडी वाजते. हा आय मीन स्वतःला नव्हे. तेच आत्मनेपदी म्हणजे थंडी बरोबर. वाजते त्याला. हा थंडी बाधते असं पाहिजे. बाधते म्हणून मग असं तो पाहिजे. हे झालं. हा हम्म. बरोबर. ते त्याला जास्त खटकलं. हे त्या हा पंडिताला आश्चर्य वाटलं की हा भारधारक सुद्धा हा भारवाहक एवढा हुशार तर काय. बरोबर. नाही ते हो. ते बरोबर. ते पुढचं पण म्हणजे हो. बाधती हो. हा. हे हे हा हा, हा प्रयोगच चुकीचा आहे, कारण बाध हा धातू चुकीचं आहे. आत्मनेपदी आहे. त्यामुळे बाधतेच हा, व्हायला पाहिजे. बाधती हा शब्द हा, म्हणजे अस्तित्वातच नाहीये. हा. हा, नाहीये, शीतम बहु बाधते असं म्हणायला पाहिजे होतं ते बरोबर. हम्म. पंडितांनी. हा. तर म्हणजे तुम्हाला एक विचारू का? बोला ना. आत्मनेपदी जे धातू आहेत किंवा क्रियापद आहेत ती अशी लक्षातच ठेवायची की ही आत्मनेपदी आहेत उदाहरणार्थ, आणि ती अशी चालवायची. आता तुम्ही म्हणजे आता आजकाल आपण शिकलो त्याप्रमाणे, नाही का? बरोबर. म्हणजे बरोबर. लभतेच्या उदाहरणार्थ टेबलची लभते, काही झालं 5 मिनिटात. लभेथे असं. तर ती लक्षातच ठेवून करायची का? पण ती लभा मी एक लभा वहा दोन. लभा मा असं होणारच नाही. नाही नाही ती ऐका. कशी ओळखायची का पाठ करायची? सर नाही हम्म. ज्योत्स्नाताईंना हा जो प्रश्न पडला ना तोच एक्झॅक्टली मलाही पडलेला आहे की बरोबर. कसं ओळखायचं हे हा ही आत्मनेपदी. मला पण तेच आत्मनेपदी आहे. विचारायचं होतं सर. हा हा, बरोबर. तर हो बहुतेकांना we तोच can प्रश्न do it. हा तो तोच प्रश्न आहे मला पण. हा लक्ष्मीताईंना पण ना. हा ठीक आहे. तर त्याचं उत्तर देतो मी की कसं आहे की आपण जसं मी तुम्हाला परवाच्या याच्यामध्ये सांगितलं होतं की आत्मनेपदीचा अर्थ काय, की ज्या क्रियापदाचा परिणाम हा कर्त्याला भोगावा लागतो किंवा कर्त्याला मिळतो, बरोबर, ते जनरली ते धातू किंवा तो प्रयोग हा आत्मनेपदी असतो. एक सांगितलं होतं. म्हणजे उदाहरणार्थ बाध. बाध म्हणजे बाध होतो. हा. आता हम्म, हा राम शीतम बाधते. हम्म. आता रामाला थंडी बाधते. बाधतेच आपण मराठीत पण बाधते असंच म्हणतो आपण. हा. तर याचा अर्थ काय की रामाला थंडी वाजते. आता थंडीचा परिणाम कोणावर झालाय? या वाक्याचा रामावर. करताय राम. रामावर. म्हणजे मग अगदी योग्य वाटतं की नाही, किंवा थंडीचा परिणाम दुसऱ्यावर झालाय का? नाही. हा. तसंच हा राम राम यते. यते म्हणजे प्रयत्न करतो. तर प्रयत्न करतो म्हणजे त्याचा तो प्रयत्नही तोच करणार आहे आणि त्याचं परिणामही त्यालाच मिळणार आहे असं. तसंच रमे. रमे म्हणजे रमनते किंवा रमे. रमनते. रमनते म्हणजे काय, सॉरी रमनते नाही रमते. तर रमते म्हणजे काय, राम खेळतो किंवा लीला करतो आनंदित किंवा होतो. आनंदित होतो या अर्थाने म्हणता येईल. रमतो असंच म्हणूया आपण. मराठीत रमतो हाच योग्य शब्द आहे हो, त्याला. रमतो म्हणतो ना आपण. हा. तर राम रमतो. तो जेव्हा रमतो, बागेमध्ये रमतो, पिक्चर मध्ये रमतो, तेव्हा त्याचं ते रमणं जे आहे त्याचा परिणाम तिसऱ्यावरती होतो का? नाही, त्याच्यावरतीच होतो. बरोबर. त्यामुळे हे असे धातू आहेत की ज्याचा तुम्ही थोडा विचार केला तर लक्षात येईल की ज्या क्रियांचा परिणाम कर्त्यावरती होतो ते आत्मनेपदी असतात. एक. दुसरी गोष्ट, बरेचसे क्रियापद हे उभयपदी पण असतात. जसं मी तुम्हाला पचती आणि पचतेचं उदाहरण दिलं, नाही का, की आणि स्वयंपाक शब्द वगैरे सांगितला, बरोबर, की पचती म्हणजे हम्म. इतरांकरता स्वयंपाक बनवणं, म्हणजे जेवण किंवा अन्न शिजवणं. आणि पचते म्हणजे स्वतः करता किंवा
स्वतः करता शिजवणं अन्न. बरोबर आहे. तर त्यामुळे हे उभयपदी आहे. कारण म्हणजे भाषाकारांनी तो विचार केलेला आहे की सगळ्याच क्रिया फक्त परस्मैपदी किंवा फक्त आत्मनेपदी असू शकत नाही, दोन्ही वेळेस लागू पडू शकतात. म्हणून अशा धातूंना उभयपदी म्हटलं जातं. ओके. पण काय की तुम्हाला परस्मैपदी क्रियापद सुद्धा असं वाटेल की अरे याचा परिणाम तर पठती, म्हणजे तो वाचतो, मग त्याचा परिणाम मग हा पठते का नाही झालं वगैरे वगैरे. त्याच्यावर. हा, बरोबर. पण त्यामुळे तुम्ही शक्यतो हे लॉजिक एक थोडस लक्षात ठेवा. पण त्याचबरोबर त्या सवयीने, जसं शेवटी कसं आता आपण लहान मुलाला आपण सांगतो म्हणतो म्हण. हा, मग म्हणतो मध्ये न कुठनं आला, मग म्हटले मध्ये ट आला, म्हणतो म्हणताना न आला, हे याचा रूल काय? सवय, नाही का? त्यामुळे बरोबर. हे आपल्याला प्रॅक्टिसनीच होणार आहे. कुठल्या आत्मनेपदी, जसं आता कालिदासाने काय सांगितलं, तो कानाला बाधतो, म्हणजे कानाला टोचतो शब्द चुकीचा म्हटलं तर. तर ते टोचणं महत्वाचं, नाही का? आणि आता मी गंमत सांगतो की तुमच्या आता मी गेल्या आठवड्यात पेपर्स तपासत होतो. तर म्हणजे माझं शुद्ध लेखन किंवा ह्रस्व दीर्घाचा कटाक्ष खूपच आहे माझा. तर कोणी जर ह्रस्वाचं दीर्घ केलं ना, तर मला म्हणजे टोचतं, ते खटकतं ते, जसं ते बाधते म्हटलं तसं. तर असं आहे म्हणजे ते. तर त्यामुळे ते आपल्याला त्या सवयीने खटकायला पाहिजे की बाधते. जसं कालिदासाला खटकलं ना बाधते हा प्रयोग, सॉरी बाधती हा प्रयोग, तसा आपल्याला ते खटकायला पाहिजे. पण ते कधी होणार? जसं आपण भाषेच्या संपर्कात राहू, त्याचा उपयोग करू, तसं ते होत जा. त्यामुळे दोन्ही आहे, त्याला लॉजिक पण आहे, पण नुसत्या लॉजिकने समजून होणार नाही. त्याच्याकरता तुम्हाला सवय पण पाहिजे त्याची. असं कळलं? हा, तर एक ठीक ओके आहे. सर, थँक्यू थँक्यू सर. हा, प्रसाद बोला. म्हणजे आपल्या रामरक्षेमध्ये एक शेवट एक श्लोक आहे की रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. तर त्याच्यामधला जो रमे आहे हा मला इथे आत्मनेपदी उत्तम मध्ये एक वचन वाटतो. म्हणजे माझं मन रामामध्ये आणि मनोरमेमध्ये रमतं. बरोबर, बरोबर, बरोबर बरोबर. आहे का हा अर्थ? मग रमे रामे मनोरमे. नाही, याच्यात मनोरमे हा धातू नाहीये. रमे हा धातू आहे आणि मनोरमे हा हे सप्तमी आहे त्याची, म्हणजे हा. पण हा ते जाऊ द्या. रामे पण पण सप्तमीच आहे. हा, पण रमे रमे रामे मनोरमे. तर रमे कशामध्ये रमतं माझं मन? रामे म्हणजे रामामध्ये. आणि मनोरमे हे रामाचं विशेषण आहे. मनोरम हे त्याचं विशेषण आहे. म्हणजे मनोरम अशा ओ, रामामध्ये माझं रमतं असं. म्हणजे ते हा, मनोरमा म्हणजे सीतेला म्हणून तिचं सप्तमी एकवचन नाही सीता केलेलं का? सीता नाही, सीता नाही, मनोरम हा शब्द आहे, मनोरम. हा, ओ, मनोरम मनोरम शब्द आहे. रामामध्ये माझं मन रमतं. हा, बरोबर. हा, बर बर बर, ओके, चला. म्हणून विशेष्य आणि विशेषण हे दोन्ही तिथं सप्तमीत गेले असं. हा. अच्छा, आलं लक्षात. धन्यवाद. मला एक रा असं विचारायचं आहे, हा, रामः ओदनम पचते का पचती येईल? म्हणजे हा, एकट्यासाठी शिजवतो? एकट्यासाठी म्हणजे एकट्यासाठी म्हणण्यापेक्षा स्वतःसाठी जर शिजवत असेल तर पचते येईल. हा हम्म. हा. आणि आणि तो सगळ्यांसाठी असेल तर पचत. खाणावळीत काम करत असेल राम नावाचा मुलगा, हा माणूस, तर हा. तो पचती होईल असं. अच्छा. हा, हम्म. हो. ठीक आहे. उभयपदी आहे. हा, ठीक आहे. आता कळेल अजून पुढे, हा, तसं प्रॅक्टिस नाही हो. आपल्याला. हा, हा. थँक्यू सर. तर हा हे धातू पण, हा, आता इथं बाधते आलेलंच आहे बघा. सहते, स्वाद स्वदते, बाध बाधते, भाषते, भास भासते, हे सगळे पण आत्मनेपदी क्रियापद. बाधतेचा अर्थ विघ्न करणे आहे का? नाही, अडथळा आणणे किंवा म्हणजे विघ्न, अडथळा, हम्म. बाधणे असं. बरं. आता आपण मला थंडी बाधते म्हणजे काय? जेव्हा थंडी वाजत असते आपल्याला, तेव्हा आपल्या शरीराच्या ज्या नैसर्गिक क्रिया त्रास असतात होतो. त्यात हं. अडथळा होतो ना, नाही का? हो म्हणून हो हो. म्हणून त्याला बाधते म्हणतो विघ्न आहे आपण. का म्हणजे? हा, ठीक आहे. आता आता आपल्याला हिंदीतून किंवा मराठीतून संस्कृत मध्ये करायचं. सूर्य आकाशात चमकतो, काय सांगाल? प्रकाश. हा, सूर्य नभे
प्रकाशन्ति प्रकाशे प्रकाशति भासते भासते. भासते बरोबर. सूर्य भासते. हा आत्मनेपदी नभे, हा हम्म. हा रवी आकाशे भासते, सूर्य आकाशे नभे भासते वगैरे वगैरे काही चालेल, पण मूळ इथं भासते हे महत्वाचं. ठीक है. वह संस्कृत भाषा में बोलता है. सह सः संस्कृत भाषायां हम्म. सः संस्कृत आ, भाषते भाषते येईल ना. भा- भाषते. भाषते भाषां बरोबर. वदते. बरोबर. भाषते सः ना. संस्कृत भाषायां भाषते. हम्म. किंवा संस्कृते भाषते म्हटलं तरी चालेल, संस्कृत भाषायां भाषते पण चालेल. हम्म. सर ते मालाप्रमाणे का संस्कृत भाषा या हो द्वितीय भाषा, एकवचन ना. हा संस्कृत भाषा हा एक बरोबर. शब्द होईल, मग भाषायाम मालासारखं होईल. आणि नुसतं संस्कृतम, मालाप्रमाणे. मूळ संस्कृतम हा मूळ शब्द. अरे हा, हा त्यावरून मला आठवलं, तुम्हाला तो शब्द होता ना काहीतरी, तुम्हाला की दुसऱ्यांना होता मला वाटतं, पुढच्या वेळेला होता बहुतेक. ठीक आहे. हम्म. नाही, तर बऱ्याच जणांनी संस्कृत हा लिहिलं होतं पेपरमध्ये. पण तो मला वाटतं परिचयाच्या लोकांचं होतं ते. तर ते मला संस्कृत हा खटकलं, संस्कृतम पाहिजे असं. हम्म. तर ते पण हे मूळ शब्द आहे मग संस्कृतम. हा, तर मग संस्कृते त्याची सप्तमी पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगीची सारखीच होते, त्यामुळे संस्कृतम. त्यामुळे सप्तमी त्याची संस्कृते होईल. सहा संस्कृते भाषते किंवा सहा संस्कृत भाषायाम भाषते असं. तर ठीक आहे. एक थोडी शंका करू होती इथे हा. की एक करू भाषायाम म्हणजे हे आता सप्तमी एकवचन झालं मालाप्रमाणे. हम्म. नाही नाही. तर मग याच्यामध्ये त्याच- स्थल किंवा कालवाचक जरी नसलं तरी ती सप्तमी आपण केली आहे. नाही, तर कसं सर मी आहे, द्वितीय केली होती. द्वितीय एकवचन वाटलं होतं मला. मालाप्रमाणे ना. नाही नाही, ऐका माला ऐका, हम्म. नाही अगं ऐका सप्तमी ऐका एकवचन. ऐका ऐका. तर कसं आहे की तृतीया म्हणजे भाषेद्वारा, त्या भाषेच्या द्वारा बोलतो का आपण असं म्हणतो का कधी? नाही. 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 भाषेत, हा, इंग्लिश मध्ये पण आपण म्हणून सप्तमी. ही टॉक्स इन इंग्लिश म्हणतो नाही का, इन मराठी. हा. त्यामुळे जे आपलं म्हणजे कम्युनिकेशन जे होतं बोलणं, ते त्या हम्म. भाषेमध्येच होतं ना, म्हणजे फिजिकल स्थान नाही येते, पण त्याला व्हर्च्युअल स्थान म्हणता येईल नाही का असं. बर बर बर. ओके ओके. बरोबर. सप्तमी. हा, सप्तमी एकवचन मग. हा मग सप्तमी सप्तमी एकवचन. एकवचन. जर का आपण व्हर्च्युअल म्हणलं मग हा, तर ठीक आहे. पुढचं वाक्य, अनिल कष्ट सहन नाही करता, काय येईल? सांगू अनिल का सर मी? हा, सर मी सांगू कष्टला सांगा, काय म्हणतात? पटकन अनिलः सांगा, नाव कष्टं सांगा न आणि सुरू सहते करा. हा, काय? लक्ष हा, बोला बोला. अनिलः हा, कष्टं न सहते बरोबर. बरोबर. अनिल हा कष्टम न असते, बरोबर. न सहते अनिल हा तू केलं तर चालेल का का नाही? तू कशाला? करायची गरज न म्हणायची गरज नाही, तू म्हणजे अनिल पण, हा, असं म्हणायची अच्छा. गरज नाही, किंवा अनिल तर असं काही म्हणायचं नाहीये ना आपल्याला, त्यामुळे ठीक आहे. हा. हा. वह क्यों लज्जित होती है? सांगू का सर मी? ता ता किम किमर् लज्जित किमर्थं भवत त्रपते भवत्ता. त्रपते त्रपते. नाही. त्रपते. त्रपते सा त्रपते सहा त्रपते, पण हा, क्यों, बरोबर. का बरं, ती का लज्जित होते किमर्थम असं? सहा लपते. किमर्थम. तर बरोबर. किंमत किमर्थम, कोणीतरी किम म्हटलं होतं आधी, तर किम नाही, नाही, तुम्हाला मी किमर्थम नेहमी साठी. सांगते, का, किमर्थम. का, का या शब्दासाठी नेहमी किमर्थम वापरायचं. किम, किम म्हणजे काय, मग का नाही. किम म्हणजे हम्म, काय, हम्म. पुत्र म्हणजे कोठे, हा, कहा म्हणजे कोण, नाही का. हो हो हो. हा, मैं क्षमा नाही करता, हे ज्यांनी ज्या आतापर्यंत कोणी बोलले नाही त्यांनी सांगा बघू. सर मी सांगते अहम न क्षमे. कोण, कोण, नाव नाव तुमचं सांगा ना. हं. माधुरी कुलकर्णी. माधुरी, हा बोला. अहम न क्षमी, बरोबर, बरोबर, बरोबर. छान. तुम क्षमा करोगे, सहावं कोण सांगेल? मी सांग. हा, किम त्वम क्षमसे.
किम त्वम क्षमसे, हा इथं प्रश्नचिन्ह पाहिजे, पण बरोबर, किम त्वम क्षमसे, काय तू त्रपते क्षमा. का लपते? हा सा किमर्थम लज्जित होण्याला लपते का त्रपते का? बरोबर. त्रपते त्रपते त्रपते. लज्जित होणे म्हणजे म्हणजे लाजणे म्हणजे त्रप त्रप त्रपते. हम्म, हम्म, हा हम्म. हा. किम त्वम क्षमसे. हा ऍक्च्युअली हे करोगे म्हणजे भविष्य काय वाटतं, पण आपल्याला तुम्हाला अजून आत्मनेपदीचा भविष्य काय नाही झालेला, त्यामुळे तू क्षमा करतोस असं म्हणूया आपण वर्तमान काळात. त्यामुळे काय किम त्वम क्षमसे असं. हम्म. वे सर क्षमा. हा बोला. त्रपती हा जो आहे, त्रप धातू आहे, तर तो त्याच्यामध्ये लाजण्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे स्त्रिया लाजतात की जे छान वाटतं, आणि लाजणे म्हणजे खरोखर लज्जित होतो की बाबा मी लाडू खात होतो चोरून आणि आईने मला पकडलं, ते लज्जित होतो. तर फरक आहे का त्रपते या वापरण्यामध्ये काही? ऍक्च्युली हा जो त्रपते धातू आहे ना, तर हा दुसऱ्या अर्थाचा त्रपते आहे खरा. दुसऱ्या म्हणजे म्हणजे आईने मला पकडलं लाडू चोरताना ते? किंवा म्हणजे मी काहीतरी चुकीचं केल्यामुळे मला जी लाज वाटते ना, ते त्रपते आहे खरं. म्हणजे हा, सर ओशाळणे अशा अर्थी मराठीत आपण बरोबर म्हणतो ना. गिल्टी, बरोबर गिल्टी बरोबर फिलिंग. बरोबर गिल्टी बरोबर. फिलिंग. हा गिल्टी 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 मध्ये नाही थोडा म्हणजे अपराधित्व असतं. हा. हम्म. ओशाळणे बरोबर वाटतं. हा हम्म. म्हणजे याला अजून एक दुसरा आहे चांगला शब्द, ज्या स्त्रिया असतात त्याला. हम्म. पण तो मी नंतर सांगेल, त्याने बरंच म्हणजे डिस्कशन वाढेल. बरं, हा. वे नंतर क्षमा सांगा. नाही करेंगे. हा. वे क्षमा नाही करेंगे. हे ते सांगा क्षमा पटकन, करत वेळ नाहीत. पण नाही. ते हा मी सांगू का? ते हा. सांगा पटकन. ते न क्षमन्ते. ते हम्म न हम्म ते न क्षमते, बरोबर. इथे वर्तमान काळ आहे ना. बच्चे खेलते हम्म. है. आता इथे रम धातू सांगा. करा. हा. क्रीडती किंवा हा. खेलती करू नका. बालकाः क्रीडन. रमन्ते. बरं. बालका रमन्ते. हम भी खेलेंगे. रमन्ते. वयमपि रमामहे. वयम अपि रमामहे, बरोबर. रमामहे. जावं हम धन रमद्वे. प्राप्त हा. रमे रमावहे रमामहे. हम्म. हम धन रमामहे. प्राप्त करते हैं. कसं, हा. हा, वयम धन लभा. वयम धनम वयम धनम लभामहे. लभामहे. हम्म. लभामहे. बरोबर. हम्म. येस. जसं ते गणपतीचा श्लोक आहे ना, ओम गणानां हा. गणपतीम हवामहे. हवामहे म्हणजे काय, हा. की गणपती हो. म्हणजे द्वितीया, गणपतीला हम्म. हवामहे म्हणजे हवन करतो असं. हवामहे हवन. असं. हम्म. हे गणानाम म्हणजे गणानाम म्हणजे त्वाम. हा म्हणजे हा. हे हा तुला आम्ही हवन करीत आहोत असं. असं येस. हवामहे असं. हम्म. चला, वेळ झाली आपली आजच्या याची ऑलमोस्ट, पण ते हो प्रश्न. हो, बोला. हा. नाही आहे पण 1.5 मिनिटं तर विचारायचं. हे प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. पण हे आत्मनेपदी तुम्हाला नवीन कन्सेप्ट आहे, तर जरा याची प्रॅक्टिस करा. हं, आणि सवयीने ते रुळाल तुम्ही त्याच्यामध्ये. हं. येस. आपल्याकडे आता काही दोन याच्यात नवीन दोन. माझ्याकडून हा करिष्यामी करिष्यसि असं आलं होतं 2 वाक्यांमध्ये. किम हा त्वम क्षमा क्षमा करिष्यसि. हा एक पण वाक्य ते आहे सर अजून याच्यात पुस्तकात, आम्ही द्रव्य मिळवतो. हा ते ठीक आहे ना. वयम द्रव्यम लभामहे असंच होईल ते. हं. झालं ना ते. बरं. आपल्या ह्याच्यात ना दोन विद्यार्थिनी अजून जॉईन झाल्या आहेत. सानिका विरकर आणि शुभांगी विद्वांस. तुम्हाला दोघींना बर. समजतंय का काय, कसं काय? सानिका आणि शुभांगी विद्वांस. आज आहेत का? हा आहेत मला वाटतं ना, की हॅलो, नाही. थोडं थोडं समजतंय. आमचे हा. धातू सगळे झालेले नाहीत ना अजून. हो जसे ते धातू होतील तसं अजून कळेल. हो. हा. तर तुम्ही मागची हम्म. पुस्तकं वाचून कॅचअप करा. जसं सांगितलंय हो तुम्हाला, हो पहिला हो, महिना मी थोडस आता जड जाईल तुम्हाला. हा. बालबोध पण जरा सुरू केलंय ना. हा तेच. हॅलो, हा थोडं थोडं समजतंय सर. समजतंय ना. हा ठीक आहे. हा. हा तेच हळूहळू सध्या